संघाचे 11च्या 11 खेळाडू, तुमच्या खेळाडूंची नावं आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी 12वा खेळाडू तुम्ही पाठवून द्यायचे. मिथून आलेत, तर मिथून हे देखील एक चांगले समालोचक आहेत. हिरू म्हणजे हिरामन बाद झाले. हो, लाईन चांगली होती, परंतु विकेट किपर पुंडलिक पूर्णपणे चुकी करतोय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे बाईकच्या स्वरूपात मिळतील 4 एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. पुंडलिक कडनं एक्सपेक्ट केलं जात नाही किंवा ते अपेक्षित नाहीये, कारण एक उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक म्हणून त्यांना आदिवासी तरवाडा विभागामध्ये ओळखलं जातं, किंबहुना या पंचक्रोशीमध्ये, या डोळखाम पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातं. कमरेवरती हात ठेवून लय भारी म्हणता येणार नाहीये पुंडलिक. तर धावसंख्या अव्वल कवर शॉपी चेंडू मिथून आणि त्या प्रयत्नामध्ये बघितलं तर एक धाव अव्वल कवर निश्चितच अंकित होणार. एकेरी दाबेनी श्री गणेश होतोय स्वतः मिथूनचा आणि संघाची धावसंख्या 11 धावा अव्वल कवर अंकित झालेत. मिथून आणि भगवान प्रामुख्याने ही जोडी फार महत्वाची आहे बनाचेवाडी संघासाठी. आज आपण बघितलं तर बनाचेवाडी संघाकडनं राजू पाहायला मिळत नाहीयेत, सचिन पाहायला मिळत नाहीयेत, किंबहुना परेश देखील अजूनही पाहायला मिळालेला नाहीये. 11 झाले. फुल टॉस ऑन साइडला स्विंग केला, वॉट अ शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क. बनाचेवाडी गावाला सलामी देतोय. भगवानच्या बॅट मधून आलाय, स्कोर द विकेट बॅकवर्ड, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ह्यूज अँड हँडसम षटकार. काय बॅटिंग भगवानची या ठिकाणी पाहायला मिळते. 6 धावा आल्या आणि अतिशय बहुमूल्य असं आक्रमण पाहायला मिळालं. गोलंदाज आपण बघू शकतो दिनेशवर खूप मोठं, दिनेश मराडेवर खूप मोठं आक्रमण पाहायला मिळालं भगवान यांच्या माध्यमातून, कारण दिनेशचं षटक अतिशय मागळं या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या अव्वल कवर 17 आणि अजूनही पहिलं षटक अजूनही समाप्त झालं नाहीये. 17 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात या पहिल्या षटकामध्ये. भगवान आणि मिथून, हिरामन हिरू बाद झाले आणि त्यानंतर मिथून आलेत. मिथून खेळतात 1 धावेवर. ओपी चेंडू अक्रॉस लाईन खेळायला गेले, लाईन चांगली होती, बीट होत आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आमचे ऑफिशियल पंच, ऑफिशियल अंपायर अक्षय आणि स्कोअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय संतोष. तर हे दोन असे जाणते क्रिकेटचे जाणकार आणि या संपूर्ण टीमचे व्यवस्थापन समितीचे आधारस्तंभ आहेत. संतोष आणि अक्षय खूप गुणवंत असे खेळाडू, अनुभवी असे खेळाडू, आणि आज मात्र अंपायरच्या भूमिकेत दिवसभर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिनेशने खर्च केल्या 17 धावा, की ज्यामध्ये एक षटकार होता, एक बाईकचा चौकार, 2 एक्स्ट्रा स्वरूपामध्ये व्हाईटच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या होत्या. आणि त्यानंतर जर बघितलं तर आतापर्यंत 17 धावा त्यांनी खर्च केल्यात. जयदुर्गा तरवाडा संघ पहिल्या षटकात 17 धावा खर्च करतोय. दुसरं षटक या ठिकाणी आपण बघू शकतो तरवाडा संघाकडे येत आहेत तरवाडा एक्सप्रेस शिडू पडतात. तर प्रत्येक खेळाडूला किट मध्येच राहावं लागणार आहे. जो किट मध्ये नसेल तर 2 रनाची पेनल्टी लागेल. मिथून ऑन स्ट्राइक, शिडू राईट ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपवर चेंडू होता या ठिकाणी, फॉलो केलं होतं, परंतु लाईन आपण चेक करू शकतो आणि पंच निश्चित करतील डेफिनेटली. डिस्पाइट ऑफ स्टंपच्या अगदी खूपच बाहेर 18 धावा अव्वल कवर. अमांत स्वरूपात रूपांतर होते 1 धावींचं आणि ती धाव अव्वल कवर या ठिकाणी सजवली जाईल. 18 षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पहिला चेंडू वाईट टाकला गेला. दिनेशने देखील अगदी बघितलं तर पहिला चेंडू वाईट टाकला होता. यावेळेस लाईन चांगली होती, ऑन साइडला पिकअप शॉट पाहायला मिळाला. स्कोर ती विकेट, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या जवळ फील्ड करेपर्यंत मिळतील. या ठिकाणी 2 गॅदर करण्यामध्ये अपयशी ठरला पुंडलिक. पुन्हा एकदा संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. रनआउटची विकेट मिळाली असती. 2 धावा अव्वल कव्हर. या दोन्ही धावींनी पुढे एकदा धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या अव्वल कव्हर
20 20. खूप चांगली धावसंख्या आहे. सन्मानजनक स्कोर पर्यंत सुरुवात जर बघितली तर 17 धावांची खतरनाक पाहायला मिळते. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस द लाईन ऑफस्टमचा चेंडू ऑन साइडला खेळायला गेले. डॉट बॉल मिळाली स्ट्राईक तर चांगलं होईल. शॉर्ट पिच चेंडू स्लाइस करायला गेले, तो देखील डॉट बॉल येणार. काय बॉलिंग केली जाते. शिडूने आता मात्र जाळ्यामध्ये अडकवून ठेवलंय. एका साखल दंडामध्ये एखाद्या त्या पद्धतीने या छोट्याशा मिथून म्हणजे असा खेळाडू की जो सातत्याने बनाचेवाडी संघासाठी फिल्डिंग असो, बॉलिंग असो, बॅटिंग असो, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये इक्वली क्वालिटी, परंतु आज मात्र त्याची क्वालिटी या ठिकाणी टेस्ट व्हायला मिळते. ओरपिक चेंडू होता कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून तडिया सर्कल मध्ये कव्हर करेपर्यंत एक सिंगल मिळाली. फायनली बॅटला स्पर्श झाला मिथुनच्या आणि एक धाव धावफलकर अंकित 21 धावा धावफलकावर. तर आतापर्यंत हे षटक खूप चांगलं हाताळलं, कारण 4च धावा आतापर्यंत खर्च केल्यात शिडू बरतड यांनी. जयदुर्गा त्रवडे संघाडी आखूड टप्प्याचा हा पण पूर्ण करायला गेले होते, परंतु भगवान देखील बीट होत आहेत. ब्लाइंड शॉट डोळे मिटून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी सातत्याने शिडूने दोन्ही फलंदाजांना अजूनपर्यंत त्यांचे हात मोकळे करण्याची संधी दिली नाही, किंबहुना त्यांना कोणत्याही प्रकारे बॅटवर अजूनपर्यंत प्रॉपर टायमिंग करण्याची, प्लेसमेंट करण्याची, किंबहुना आक्रमण करण्याची संधी दिलेली नाहीये. गुड बॉलिंग शिडू. यावेळेस अक्रॉस द लाईन ऑन साइडला पॅडल स्वीप स्कोर होती विकेट. लॉंग लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव धावफलक अंकित होणार. बावीस. तर तिसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी येत आहेत पांडू. पांडू परफेक्ट यॉर्कर, क्या बात है. ढूंढो रे साजना. या पद्धतीने भगवानला देखील आतापर्यंत जो पहिल्या षटकामध्ये जो सूर गवसला होता तो किंबहुना कुठेतरी हळवत चाललाय. मिथून देखील हळवत चाललाय आणि भगवान देखील सातत्याने प्रयत्न, संघर्ष या ठिकाणी चालू आहे. दोन्ही संघ संघर्ष करत आहेत. धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद 22 धावा बनाचेवाडी संघाच्या पाहायला मिळतात. खूप चांगली बॉलिंग, कंट्रोल बॉलिंग पाहायला मिळते पांडू मराड यांच्याकडनं. यावेळेस अक्रॉस द लाईन ऑन साइडला लॉब केला, पट्टा बसलाय आणि झेल टिपलाय. क्या बात आहे. वॉट अ कॅच. भगवानची केस संपुष्टात. भगवानचा झाला या ठिकाणी अंत आणि या ठिकाणी अफलातून कॅच पाहायला मिळाला. इतकं सोपं नसतं ज्यावेळेस हवेमध्ये चेंडू असतो आणि जणू असं वाटलं होतं की हिमालयाच्या पायथ्याशी नव्हे तर डायरेक्ट टोकावर तो चेंडू गेलाय आणि त्या हिमालयाच्या पायथ्याशी ऋषी मुनी प्रसाद रूपी तो झेल टिकलाय. काय जबरदस्त प्रसाद पाहायला मिळाला. फलंदाज भगवान यांची खेळीचा अंत झाला. छोटे चेंडू या ठिकाणी स्लाइस केलाय. बॅटची लिडिंग एज आणि बॅटची एज घेऊन चेंडू या ठिकाणी लाईन स्लीप मध्ये अगदी बघितलं तर शॉर्ट थर्डमॅन झोन मध्ये कव्हर करेपर्यंत एक सिंगल मिळाली. मिथून संघर्ष करतोय. बनाचेवाडी संघाचा 12वा खेळाडू गोयला आलेत आणि मला वाटतं कोयला झालेत आणि पहिलाच चेंडूवर देखील एज देऊन शंभूच्या अश्वायला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज गोयला यांचा कोयला झाला आणि ते शंभूच्या अश्वाला परत.
तू चल मैं आया या उक्तीप्रमाणे आतापर्यंत मला फक्त हजेरी लावली जाते, प्रेझेंटी दिली जाते आणि प्रेझेंटी दिल्यानंतर क्लासला बंद जसं केलं जातं तसं मला वाटतं डगआउटच्या असायला जात आहेत. काय बॉलिंग केली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 होत्या आणि 17 धावा नंतर हे 2 षटक जसं दिनेशचे पहिलं षटक आता खूप महागडं षटक, नंतर शिडू आणि पांडू यांनी जी जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलवली आहे, किंबहुना लिलयापूर्ण आतापर्यंत कंट्रोल केली बॉलिंग. काय बॉलिंग आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर एक धाव दिली त्यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न, बागपूर आडपण चेंडू एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये कव्हर करेपर्यंत 2 धावा मिळतील. या 2 धावांनी पुणे क्षेत्र धावसंख्येला या ठिकाणी आकार मिळतोय. 25 धावा फुल कव्हर. तीन गडी बाद 25 धावसंख्या बनाचेवाडी संघाची. ऑर्पिक चेंडू ऑन साइडला ग्लान्स केलाय, अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो या ठिकाणी मिड विकेट झोन मध्ये कव्हर करेपर्यंत पुणे क्षेत्र मिळतील 2 धावा. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी. आता मात्र सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. ज्या ज्या वेळेस डॉट बॉल येतो त्या वेळेस प्रेशर वाढतं आणि ज्या ज्या वेळेस तुमची एकेरी दुहेरी धावा, जसं मुंबईची लाईफलाईन म्हणजे रेल्वे, म्हणजे साक्षात बघितलं तर आपली मुंबई रेल्वे जी कसारा रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे, तसं मला वाटतं क्रिकेटची लाईफलाईन काय असते तर सिंगल डबल. तुम्हाला जर लाईफलाईनच युज करता आली नाही तर तुम्ही करोडपती बनणार नाही. हे बिग बीनी सांगितलंय, हे क्रिकेटपटू भारताचे सचिन रमेश तेंडुलकर यांनी सांगितलंय आणि किंबहुना मी म्हणेल तर मुंबईला देखील सांगितलंय की रेल्वे बंद असल्यानंतर तुमचा विकास होणार नाहीये, म्हणून रेल्वे इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर सातत्याने युट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग बीके लाईव्ह सन्माननीय एकनाथजी राव ज्यांची सुरुवात करिअरची देखील याच मैदानावर झाली आणि पुण्याच्या एकदा 2 कॅमेऱ्याच्या सुविधामध्ये मला वाटतं या आतापर्यंत इतिहास आहे शहापूर तालुक्यामध्ये कोणती स्पर्धेमध्ये 2 कॅमेरा ठेवले नाहीयेत. ही पहिली स्पर्धा असेल. त्या बात आहे. तर जय हनुमान आर्यन बॉईज ग्रुप गांडोवाड 20-22 या सर्व मंडळाचं मी विशेष कौतुक करेन. शॉट चेंडू ऑन साइडला पूल केलाय, मिससायनिंग शॉट फटका बसलाय आणि जेल मिथून झाला या ठिकाणी अंत. मिथून दा इज बॅक टू द डगआउट. नव्वद मीटरची बाउंड्री क्लिअर करणं इतकं सहजासहजी शक्य नाही. येणाऱ्या प्रत्येक टीमने आपला 12वा खेळाडू, एक वेळ तुमचा 11वा नसेल तरी चालेल, परंतु 12वा तुम्ही या आणि तुमच्यासाठी खास खुर्च्या ठेवल्या. कारण अगदी बघितलं तर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी कुशीत बसलेलं आणि सह्याद्री पर्वताच्या अगदी बघितलं तर चौफेर ही कडा पाहायला मिळते आणि या कडेमध्ये निसर्गरम्य असं पर्यटन म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं सातत्याने गांडोवाड असेल, चोंडा प्रकल्प असेल, तर नंतर बघितलं तर तलवाडा असेल, कसारा विभाग असेल, या संपूर्ण विभागामधील हे गोल मैदान हे साक्षात जर बघितलं तर या संपूर्ण शहापूर तालुका पंचायत पंचक्रोशी आमच्या डोळकाम पंचक्रोशीसाठी आदिवासी गटांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असं मैदान आहे. कारण दिवसेंदिवस जर बघितलं तर मैदाने कमी होत चाललेत, मैदाने नष्ट होत चाललेत आणि किंबहुना जर मैदानच जर नसतील तर क्रिकेटचा विकास होणार नाही. म्हणून क्रिकेटचा विकास होण्यासाठी मैदान जी आहेत ती आपण वाचवली पाहिजेत. आज जर बघितलं तर 360 मैदान फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. तर हे सुसज्ज आणि अगदी बघितलं तर निसर्ग पर्यटन स्थळी अगदी या निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आहे गांडोवाड नगरी आणि या गांडोवाड नगरीमधील हे मैदान विशेष करून किती जबरदस्त मैदान आहे. जर हिरवळ जर असती तर जणू वाटलं असतं लॉर्ड्सच मैदान आहे. यावेळेस सेट डाऊन द ग्राउंड गोलंदाजीच्या डोक्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑन रिजन मध्ये. शिडो आले डायरेक्ट थ्रो आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी पुणे क्षेत्रात धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या फलकावर 33. षटक क्रमांक 4 आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्ग आपण या ठिकाणी पाहतोय. प्रभाकर जय दुर्गा तलवाडा संघाच्या माध्यमातून आम्ही सत्य सेवा समिती
तलवाडा यांचं विशेष करून आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोमेंटो सन्मान चिन्ह देखील प्राप्त झालेले आहे. म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी प्रत्येक जण या स्पर्धेसाठी सहकार्य करतोय त्या सर्व दातृत्व वृत्तांचा आम्ही विशेष करून आभार मानतो. असं म्हणतात की देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे विंदा करंदीकरांच्या होई आहेत. घेणाऱ्यांनी घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. तर तुम्ही असं देत राहा आम्ही घेत राहणार. तुमचे हात नाही परंतु तुमची सेवा आम्ही आमच्या खांद्यावर घेणार. आणि या ठिकाणी आर्यन ग्रुप बॉईज आयोजित जय हनुमान चषक 2022 आम्ही संपन्न करणार. दिवस क्रमांक पहिला आणि सन्माननीय श्री मोरेश्वरजी सुतार सातत्याने लाईव्ह स्ट्रीमिंग ऐकतायत आणि त्यांच्या शुभेच्छा देखील आल्यात. या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आकर्षक नवरूप असं प्राप्त अशा आम्हाला ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झाल्यात. तर साहेबांचं विशेष करून आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय. तर किशन एखादी स्पर्धा एका व्यक्तीच्या खांद्यावर नसते तर अनेक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात त्या एकत्रीकरणातून एकीच रूप येतं आणि त्या रूपाचं परिवर्तन जर बघितलं तर जय हनुमान गांडूवाड आर्यन बॉईज चषक 2022 शेवटचं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या धावफलकावर 33. आतापर्यंत 5 झालेत 4 पर्यंत 5 झाले 33 धावा धावफलकावर पाण्याच्या संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचं षटक आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 33 धावा. प्रभाकर लेक्शनच्या बाहेर पिच करतो. वाईड बॉल असेल अवांतर स्वरूपामध्ये धाव फलक अजूनही बहरणार 34. तर ऍटलीस्ट 4 षटकांमध्ये आदिवासी गड्यामधील हा पहिला पोल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 10 टीम्स एका दिवसामध्ये या ठिकाणी खेळणार आहेत. तर एक प्रकारे आपण बघितलं तर खूप चांगली स्पर्धा. फुल टॉस ऑन साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता पण या ठिकाणी ऑन ड्राईव्ह चेंडू सोडत त्यावर काऊ बॉलरला शिडू खराब सिच्युएशन पाहायला मिळालं परंतु बॅकअप शिडूला होते दीपकला होते. 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावर अंकित केल्या जातील. 36 धावा 36 धावा धावफलकावर संपूर्ण मराठी कंपनीच मला वाटतं यामुळे टीम मध्ये मला पाहायला मिळते. म्हणजे एक वेगळी जयदुर्गा गांडोवाड जयदुर्गा तलवाडा ही वेगळी टीम आणि एक जयदुर्गा मला वाटतं गांडोवाड टीम देखील होती. मला टीम आठवते. आर्यन ग्रुप वेगळा आणि जयदुर्गा म्हणजे अशा अनेक ग्रुप होते. आप्पाची टीम होती मला वाटतं. संजय देखील असायचे. तर असे खेळाडू मला आठवत आहेत. हो मिस टायमिंग आणि विकेट किपर चांगला चेंड टिपतोय. सदोतीस 24 चेंडू मध्ये काय ते 37 धावा. हृदयनाथ कुंभईची वाडी विपक्ष अवकलवाडी आपण नाणेफेकीचा गोल करून घ्यायचा. हृदयनाथ कुंभईची वाडी विपक्ष अवकलवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये आणि दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवूनच द्या. तलवाडा संघाचा देखील जयदुर्गा माता तलवाडा संघ आपण देखील आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचे.
तर टॉस मध्ये आपण मंगेश यांना मी विनंती करतोय की आपण टॉस करून घ्यायचंय. अवकलवाडी विपक्ष सिद्धीनाथ कंबईची वाडी. तर कुंभईच्या वाडी संघ नाणेफेकीचा गोल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि अवकलवाडी संघ आपण बॅटिंग साठी तयार राहायचे. 2 डगआउट आहेत. त्या 2 डगआउट मध्ये तर या ठिकाणी 1 डगआउट मध्ये आम्ही 2 सेपरेट केलेत. म्हणजे दोन्ही संघ तुम्ही एकाच डगआउट मध्ये डिवायडेशन नुसार आम्ही सूचना या ठिकाणी सुविधा पुरवली आणि त्या सूचनांचं पालन करायचंय. तुम्ही तुमच्याच डगआउट मध्ये जायचंय, दुसऱ्याच्या डगआउट मध्ये जाऊ नका, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि एकदा जर माईकवर पेनल्टी दिली तिच्यामध्ये बदल होणार नाही. समितीने घेतलेला निर्णय असेल त्या निर्णयावर कोणी आक्षेप करायचा नाहीये. आमच्या पंचांनी दिलेल्या निर्णयावर देखील आक्षेप करायचा नाहीये. आणि या ठिकाणी रिव्ह्यू या ठिकाणी रनआउटचा रिव्ह्यू दिला जाईल. कॅच आउटचा ओ दिनेश पहिला चेंडू, क्या बात है, व्हाट अ मॅग्निफिशंट टायमिंग. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्विंग स्वीट साऊंड, स्टँड अँड डिलिव्हर्ड. 6 धावा षटकार. आणि एक रनआउट साठी आणि बीमर साठी, बीमर आणि रनआउट साठी फक्त रिव्ह्यू दिला जाईल. बाकी तुम्ही वाईट साठी घ्याल चालणार. फक्त पंचांनी जर निर्णय घेतला तरच तुम्ही रिव्ह्यू. खेळाडूंना कोणताही रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. पुन्हा वादविवाद करू नका. हो दिनेश या ठिकाणी बघू शकतो आपण लाईन भगवानची खराब लाईन पाहायला मिळते. भगवान सातत्याने आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर, कॅप्टन हा सर्वोत्कृष्ट खेळाडू असावा असं रिकी पॉन्टिंग यांनी देखील आपल्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं. कारण सातत्याने लॉईड क्लाइड, रिकी पॉन्टिंग आणि महेंद्रसिंग धोनी सर्वोत्कृष्ट कॅप्टन होते. यावेळी शॉट चेंडू, शॉट अँड पुल, आपण पुल, इट्स अ ब्युटिफुल अनदर मायटी ब्लो, स्कोर ऑफ द विकेट, बॅकवर्ड लावले बाउंड्री लाईनच्या पलीकडे दिनेशच्या बॅट मधून आलाय सेकंड. दिनेश म्हणजे सातत्याने मला त्याच्यामधील जी क्षमता जाणवते, जणू मला असं वाटतं की तो युवराज सिंग स्टाईलनेच क्रिकेट खेळतोय. कारण सुरुवातीला युवराज सिंग आले होते त्यावेळेस काय बॅटिंग केली होती. पहिल्याच मॅच मध्ये 75 धावा केल्या होत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि ती मॅच आपण जिंकलो होतो. हे देखील मी सांगू इच्छितो. आमचा दिलीप देखील आलाय सकाळपासून. ती आमचे नयन, आमचे डोळे त्यांना बघण्यासाठी असुसलेले होते. यावेळेस बॅट लिडिंग विकेट किपर मिस करतोय. चुकी झाली, चुकीला माफी नाही, परंतु खेळपट्टी आणि आउटफील्ड जर बघितलं तर या ठिकाणी खूप फास्ट आहे. 3 धावा मिळणार नाही, परंतु 2 सहजरित्या पूर्ण केल्या. पंच किती धावा? 2च धावा आहेत. ओके, तर या 2 धावा प्राप्त झाल्यात नाही, 2 धावा वाचवल्यात. या 2 धाब्यांनी धावसंख्या धावफलकावर 15. खूप चांगले आक्रमण. दिनेशला 17 दिले होते दिनेशनी आणि दिनेशनी 15. आतापर्यंत कुठल्याच भगवानला ओके चेंडू मिसायलिंग झालाय. जेल असेल पण हेल जरी गेलेच नाही. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या ठिकाणी तुम्हाला धावा वाचवायच्या नाहीये, तर धावा वाचवण्यासाठी विकेट घ्यावे लागतील. जर विकेट घेतल्या नाही तर मात्र जय माता, जय दुर्गा माता तलवाडा संघ ही मॅच पराभूत होणार नाहीये. तर भगवाननी संधी निर्माण केली होती, पण त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकाला गल्लीमधल्या क्षेत्ररक्षकाला करता आलं नाही. जर आपण गल्लीत
दिल्लीत मुजरा करणार नाही. मकरंद नसपुरे यांचा चित्रपट आपल्याला आठवतोय. नारायण जाधव अगदी दिल्लीमध्ये जाऊन खासदार वेदर डागे मंत्री बनले. तर आमचे एकनाथजीराव आमचे या संपूर्ण स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमर आहेत. एडिटिंगच्या भूमिकेत खूप चांगलं कार्य करतायत. शॉर्ट चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलच्या डोक्यावर चेंडू स्कोर दी विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने या ठिकाणी बघू शकतो. डीप स्वीपरला फील्ड करेपर्यंत मिळतील 2 धावा. तर एकेरी दुहेरी लाईफलाईन पद्धतीने आतापर्यंत क्रिकेटची लाईफलाईन वापरली जाते. पांडू जो नेहमी आक्रमक पवित्रा नेहमीच जसं पाहायला मिळतो तो मात्र आज इथे थोडस शांत खेळतोय. त्याला माहिती की दिनेश खूप चांगला खेळतोय. खूप चांगलं क्रिकेट. शॉर्ट चेंडू ऑन साइडला पोलीस पॉवरफुल. क्या बात है. मॅक्सिमम 7 धावा येतील. ये आगाज कारण तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा धावफलकावर अंकित झाल्या. काय बॅटिंग केली अक्षरशः. मिथून आलेत गोलंदाजी मार्ग मिथून. आज मात्र राजू बाला सचिन बाला हे नसल्यामुळे मला वाटतं ही परिस्थिती जाणवते. परेश देखील नाहीयेत. तर प्रामुख्याने आणि एका बाजूला बघितलं तर जयदुर्गा माता तरवाडे नवीन टीम आहे आणि मला वाटतं त्यांच्यामध्ये चंदर पण नाहीये. भगवान देखील नाहीयेत. तर अनेक खेळाडू नाहीयेत. तर नवीन टीम्स मला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथून राऊंड द विकेट. ओहो लाईन बघू शकतो आपण ऑप्शनच्या अगदी बाहेर. आणि अक्षय अंबीर निरीक्षित करतायत. इट इज वाईड. अक्षय अंबीर आमचे ऑफिशियल पंच आहेत आणि स्कोअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संतोष अंबीर. तर या 2 व्यक्तिमत्वांनी सातत्याने 15 वर्ष खेळ येते. अजून एक ऑप्शनच्या दिशेने अवे फ्रॉम द बॉडी. हा चेंडू चांगला होता. अगदी बघितलं तर चेंडू थोडा बाहेर आणि हा देखील बाहेरच होता. परंतु लाईन चांगली. फुल टॉस चेक डाऊन द ग्राउंड. फटका बसलाय जेरसर भगवान आणि इतकं खराब क्षेत्रक्षण भगवान सारख्या कर्णधाराकडून पाहायला मिळणार नाहीये. परंतु ते पाहायला मिळालं. तर या ठिकाणी एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या धावफलकावर 29. जिंकण्यासाठी या ठिकाणी 8 धावींची गरज आहे. शॉर्ट चेंडू स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. पुन्हा संधी आली आणि आता मात्र भगवान यांनी ती संधीचं सोनं केलंय. एक झेल सुटला परंतु दुसरा सोडणार नाहीयेत. कॅप्टन यांनी आपली भूमिका
आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी बॉल बॉक्सची सुविधा स्टंपची सुविधा प्राप्त झाली या गावचे लाडके जावई बापू आमच्या हिरवली गावचे नगरसेवक सन्माननीय गणेशभाई लोखंडे यांचं या ठिकाणी शाही थाटामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत असेल. ते देखील आमच्या मायक्रोफोनवर जोडले जातील कारण ते देखील एक चांगले समालोचक आहेत आणि जावई बापू या नात्याने ते देखील आम्हाला या ठिकाणी साथ देतील यामध्ये ती मात्र शंका नाहीये. आमची रणरागिणी आमच्या हिरामनजी गुडका साहेबांची अर्धांगिनी आणि त्यांच्या यशामध्ये सिंहाचा वाटा तर प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी जोडला गेलाय या स्पर्धेशी जोडला गेलाय किंबहुना या क्रिकेटशी जोडला गेलाय कारण रात्रंदिवस जर मला वाटतं या खेळाने ऑक्टोबरला सुरुवात झाली आणि अजून मे येईल तरी देखील स्पर्धा संपणार नाहीत इतक्या स्पर्धा आहेत आणि क्रिकेटचा रोमांच या ठिकाणी व्हाट अ शॉट set down the ground one bounce over the fence towards the longer reach of a four and Shiru Bartad चौकार वाड्याचे नगरसेवक म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. या आमच्या संपूर्ण डोकम पंचक्रोशीतील नामांकित असं समालोचक नामांकित असं व्यक्तिमत्व मी स्वतः यशवंतजी अंबीर आमचे पोलीस पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासने या गुणवंत अशा व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान मायाची उपदर्शन प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित मानसन्मान केला जातोय. सन्माननीय श्री गणेशभाई लोखंडे तर जोरदार टाळ्यांच्या सुरुवात तर गणेशभाई लोखंडे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. यशवंतजी अंबीर दंडवडचे पोलीस पाटील यांच्या माध्यमातून पोलीस पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातोय. तर वाईट बॉल आलाय या ठिकाणी समीकरण अगदी सोपं झालंय. मॅच जिंकण्यासाठी अजून जर बघितलं तर धावफलक आहे 35 आणि 2 धाबींची गरज. तर 2 धाबींची गरज आहे. पांडू या ठिकाणी ऑन साइडला पूल करतोय मिडल गेट झोन मध्ये चौकार येणार आणि मॅच फिनिश केले. जय दुर्गा माता तलवाडा संघ वोन द मॅच अगेन्स्ट ऑफ बनाचीवाडी. या ठिकाणी आभारच असेल. त्यानंतर आता मात्र मला वाटते अवतरवाडी विपक्ष रीतीनाथ कुंभईची वाडी ही टीम आपल्याला समोर पाहायला मिळेल. तर तलवाडा संघ आपण शेकहँड करून घ्या आणि त्यानंतर या स्पर्धेमधून बनाचीवाडी संघ तुम्ही आपण बाहेर पडू शकता कारण तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला. तुमचं देखील आम्ही या